धन्यवाद. या ठिकाणी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र ठाकरे व सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडून पक्षनिधी म्हणून 1,01,000 रुपयाचं धनादेश या ठिकाणी जाहीर केलं त्यांनी. मी आपला जास्ती वेळ न घेता साहेब, मनसेला वर्ष झाली 8, मनसेला वर्ष झाली 8 आणि आज राजसाहेब काय बोलणार याने सर्व विरोधकांचे कान झाले असतील ताट. त्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटेल की यांना माननीय रामदास आठवले चावले की काय. मी आपल्या जास्ती वेळ न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना नम्र विनंती करेन. त्यांनी आम्हाला आपल्या पक्षाच्या सर्व माझ्या सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पक्षाला वर्ष झाली 8. आली की काय? बरं, मला माहिती होतं शेवट 8 होणार, पण काय ते मला आज आपल्या पक्षाला 8 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 9व्या वर्षामध्ये सर्वजण पदार्पण करत आहोत. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे सगळं पुढे नेऊ शकलो, नेतोय, नेत राहील. आता खरं तर मोरूच्या मावशीचा आपण तो प्रयोग इथे ठेवला होता, नाटक इथे ठेवलं होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या गारपिटीच्या मुळे, अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तिथे शेतकरी आत्महत्या करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे बसून आपण नाटक पाहणं हे काही आम्हाला कोणाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम रद्द केला. रद्द कार्यक्रम जरी केला असला तरी तुम्हाला भेटणं हे आवश्यक होतं, कारण जे झाले नुकसान आता महाराष्ट्रामध्ये ते भयानक आहे. मी काल आम्ही बाळा नांदगावकर, मी प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई वगैरे शिशिर शिंदे आम्ही बसलो होतो. खरंच इतकं नुकसान झालेलं आहे, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. म्हणजे काही किलोंच्या त्या गारा, म्हणजे मी बघितलेल्या त्या गारा काय असतात त्या. बरं, बिचारा त्या मुक्या जनावरांना त्यांनाही कळत नाही. माणूस पटकन कुठेतरी शेडमध्ये तरी जातो, त्या जनावरांना बिचारांना कळत नाही, पक्ष्यांना कळत नाही. आणि इतकं ते सगळं नुकसान, आज पिकांचं सगळं नुकसान झालेलं आहे. मी आजच सकाळी आपले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ज्या गोष्टी सरकारकडे मागण्या केलेल्या आहेत, मी त्या खडसेंच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देतो आणि सरकारने त्वरित त्याच्यावरती कारवाई करावी, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खरं तर आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथे एकतर निवडणुकाही लागलेल्या आहेत, तिथे नुकसानही झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कशा निवडणुका लढवायच्या? जिथे इथे नुकसान झालेलं आहे, मला असं वाटतं तिथल्या सर्वच राजकीय पक्षांनी जास्ती गाजावाजा न करता शांततेने निवडणुका लढवाव्यात, असंही मी त्यांना सर्वांनाच आवाहन करीन. कदाचित 2-3 दिवसामध्ये मी त्या गारपीटग्रस्त प्रदेशाला भागाला मी भेट देखील देणार आहे. तिकडे जाऊन
पण नेहमी मला हाच प्रश्न पडतो, मी तिकडे जायचं, जाऊन काय करायचं, काय सांगायचं, काय दिलासा द्यायचा मला मान्य आहे. खरं तर याच्यामध्ये कोणाची चूक नसतेच ना. नैसर्गिक गोष्ट आहे ती. नैसर्गिक गोष्टीमध्ये कोण काय करू शकतं. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याची नुकसान भरपाई त्वरित सरकारने करावी आणि कुठच्याही आचारसंहितेचा विषय मध्ये न येता राज्य सरकारने या सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. फक्त ते पैसे देताना मध्येच निवडणुकीचा फंड काढू नये. नाही तर शेतकरी एका बाजूला आणि फंड यांच्या घरी, अशी कुठची गोष्ट होऊ नये. मी आज काय फार तुमच्याशी बोलायला आलो नाही. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल काय चाललंय काय याचं. गप्प गप्प आहे, शांत शांत आहे. सगळ्यांना बोलून द्यायचं असतं अगोदर आणि योग्य वेळी मुसंडी मारायची असते. निवडणुका लढवणार नाही लढवणार, नाही लढवणार तर का नाही लढवणार, लढवणार तर कुठे. बरं, हे सगळे आपले मित्र आलेले इथे, पत्रकार मित्र, रोज घराच्या बाहेर जिथे दिसेल फट तिथून कॅमेरा घालतात. काही दिसतंय का, काही दिसतंय का, काही दिसतंय का. बरं, मी त्यांना सांगितलं बाबा, मी काय जे काय मला सांगायचं असेल तर मी योग्य वेळेला सांगेन. मला कोणाकोणाचा काय काय समाचार घ्यायचा आहे तो मी योग्य वेळी घेईन. निवडणूक लढवणार की निवडणूक नाही लढवणार, तर निवडणूक लढवणार. आणि माझी काय आपली सगळ्यांची ताकद आहे ना ती देखील दाखवून देणार. आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपली पहिली यादी जाहीर करत आहे. दक्षिण मुंबई बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबई आदित्य शिरोडकर, उत्तर पश्चिम मुंबई महेश मांजरेकर, कल्याण डोंबिवली राजू पाटील, शिरूर अशोक खंडे बराड, नाशिक प्रदीप पवार, डॉक्टर प्रदीप पवार, पुणे दीपक पायगुडे, आज ही पहिली यादी मी आपणा सर्वांसमोर मी जाहीर करत आहे, जाहीर केलेली आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये पुढची यादी जाहीर होईल. लवकरच मी निवडणुकीच्या पहिल्या प्रचार सभेचा नारळ वाढवण्यासाठी
ची तारीख पण जाहीर करीन. आणि जे इतक्या दिवसांचं सगळं जे काही साचलेलं आहे ते सगळं तुमच्या समोर मी मोकळं करीन. महाराष्ट्राच्या जनतेसमोर सगळं सांगीन. कारण मला असल्या कशा परिस्थितीतनं मी सगळ्या या गोष्टीतनं मी वाट काढलेली आहे ती माझी मलाच माहिती. वाट काढली आहे, आता वाट लावायची आहे. त्याच्यामुळे मी आज आपल्याला सर्वांना सांगेन की या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळेजण तुम्ही तयारीला लागा. आणि मला 100% खात्री आहे आपले खासदार निवडून येणार. आणि हे जे खासदार आपले निवडून येतील ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा इथे देतील. नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून माझे जे खासदार सगळे जे निवडून येतील ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. त्यांच्या देशाच्या भविष्यासाठी म्हणून हे सगळे जण त्यांना सहकार्य करतील. आपण देखील या निवडणुकीमध्ये सर्वांनी कुठेही एक मिनिट गाफील न राहता आपण सर्वांनी कामाला लागावं अशी मी सर्वांजवळ मी अपेक्षा व्यक्त करतो. या वर्धापन दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.